नगरपालिका आपण धनुष्यबाणावर लढवतोय आणि धनुष्यबाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही कमी बोलतो, जास्ती काम करतो, हे आमचं वचन आहे. बाळासाहेबांनी, आनंदीगे साहेबांनी सांगितलं आपल्याला 80% समाजकारण, 20% राजकारण. एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय, एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून, एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला. इतिहास घडवला आपण. 2.5 वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या, अनेक योजना केल्या. रघुवंशी आपण लाडकी बहीण केली, लेक लाडकी लखपती केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं की नाही आपण? शासन आपल्या दारी आणलं. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, म्हणून आपण शासन आपल्या दारी. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून. आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये 3 कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली. 10 हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. शेवटी या आमच्या बहिणी, माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसांड करतात, म्हणून आम्ही ती योजना सुरू केली. आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे आणणार. नुसता 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. आता शहरी भागामध्ये देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय. तोही निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे. ग्रामीण भागातला मिळतोय, शहरी भागातला मिळत नाही. आणि तो देखील निर्णय घेऊ. आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील, एकत्र ग्रुप करतील, क्रेडिट सोसायटी करतील, बचत गट करतील आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायच्या, लखपती झालेल्या. आणि हा शब्द आहे, एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही. कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे, तिची परिवार चालवताना, कुटुंब चालवताना काटकसर बघितली आहे. मी डोळ्याने गरिबी पाहिली. म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला, माझ्या माता भगिनींसाठी पहिलं आपल्याला काय करता येईल ते आपलं केलं पाहिजे. आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली. आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय. एकच पहिलं मी सांगतो, पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जी बारगड जहागीरदाराच्या नावावर आहे, अरे देशामध्ये जहागिरी मुक्त झालाय, तुमचा तळोदा कसं काय राहिला? आणि म्हणून हे तळोदा जहागीर मुक्त, वतन मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा मालक माझा आदिवासी बांधव भगिनी झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार हा निर्णय घेईल आणि तुमच्या बाजूचा घेईल, तुमच्या बाजूचा घेईल. या जागीरदारांच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मालकी हक्काची घरं देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे, नगर विकास पण आपल्याकडे. त्यामुळे चिंता करू नका. या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. फिल्टर प्लांट साठी निधी नगर विकास मधून दिला जाईल, पाण्यासाठी बिलकुल दिला जाईल. शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मिळालं पाहिजे. हा तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे, तो आम्ही देणार. त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर करायचं आहे, त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी द्यायची आहे ती मंजुरी देऊ. तोही प्रश्न निकालात आपण काढू. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत आहे. त्यासाठी अश्वारूढ पुतळ्याला शिवस्मारक बनवायला लागणाऱ्या परवानगी आणि पैसे देखील मिळतील. बाग बगीच्यासाठी तर मी पैसे दिलेले आहेत, आणखी लागले तर आणखी देऊ. आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो, हा तळोदा जो आहे
हा जहागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे. हा बारगळ जहागीरदार आमच्या नावावर आहे, तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे. आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे, तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे, इथला विकास काय, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटर योजना, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो, मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय, यानंतर देखील विकासाला निधी देईल. पण येत्या 2 तारखेला मात्र आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. जेवढे धनुष्यबाण दिसतील तुम्हाला, त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले 20 नगरसेवक विजयी करायचे आहेत. एवढा धनुष्यबाण बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाणच दिसला पाहिजे, ही विनंती आपल्याला करतो. पॅनल आहे, 41 नगरसेवक ने 1 नगराध्यक्ष. नंदुरबारला पण धनुष्यबाणवर पॅनल आहे, 41 नगरसेवक आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौरत्न चंद्रकांत रघुवंशी. अरे बाबा, आपल्या घरातले म्हणजे सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी, आपली लाडकी बहीण उभी आहे, हिला देखील आपण विजयी करायचा आहे आणि भगवा डौलाने फडकवायचा आहे. तुम्ही विजय मिळवून द्या. हा एकनाथ शिंदे 3 तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, छोटीशी विनंती करतो, 2 लोकांचा प्रवेश आहे फक्त. अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आणि आपले जे मराठे बुके देवरे, विश्वासांना मराठे यांना दुपट्टे द्यावेत आणि शिवसेनेत प्रवेश करावा.